जय गुरुदेव. त्वं पद आणि तत्पदाचा शबल शुद्धांश निवडीजे दोहोचा. उत्तम शबलांश शुद्ध गुणसाचा ऐक्य बोधू जो. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून शिवयोग साधना, जीवाला शिव करण्याचा प्रवास सांगत आहेत. या ओवीतून माऊली महावाक्याची प्रक्रिया सांगतात. तत्वमसी या महावाक्याची प्रक्रिया. त्वंपद, त्वंपद हे पद जीवासाठी आहे आणि तत्पद हे ईश्वरासाठी आहे. या दोहोमध्ये शबल शुद्धांश निवडीजे. शबल म्हणजे माया उपाधी. माया उपाधी आपल्याला समजून सोप्या भाषेत घ्यायची झाली तर जीव म्हणतो मी अल्पज्ञ आहे, मी एका देहात राहणारा आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. ही ईश्वराची उपाधी. जसं गंगा नदी जर बोलू लागली तर ती म्हणेल माझं पात्र छोटं आहे आणि सागर मोठा आहे. पण ज्यावेळेस दोन्हीचंही, गंगा आणि सागर या दोन्हीचंही नाम रूप बाजूला केल्यानंतर तिथं उरतं ते केवळ पाणीच. तसं विवेकानं निवडीजे म्हणजे विवेक करून जीवाचा अल्पज्ञ भाव आणि ईश्वराचा सर्वज्ञ भाव. जीव म्हणतो मी लहान आहे, ईश्वर मोठा आहे. मी एक देहापुरता मर्यादित आहे आणि ईश्वर या विश्वाची निर्मिती करतो, पालन करतो, संहार करतो. अशी ईश्वरालाही परांतेची उपाधी लागलेली आहे. माऊली म्हणतात जीवाची उपाधी दूर करणं, त्याचा मी जीव आहे, मी लहान आहे हा भाव दूर करणं आणि ईश्वर मोठा आहे, महान आहे असा दोन्हीचा भाव दूर केल्यानंतर जे शुद्ध राहतं ते तत्व म्हणजे आत्मतत्व आहे. या दोन्हीचा ऐक्य करणं म्हणजेच मोक्ष आहे म्हणतात. मग तत्वमसी महावाक्य सद्गुरूनं सांगितल्याबरोबर शिष्याला आत्मबोध होतो म्हणतात. मग सर्वालाच का होत नाही तर त्याचाही अधिकारी लागतो. जीवाचे मल, विक्षेप आणि आवरण ह्या 3 गोष्टी गेल्या पाहिजेत. ज्याला ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची इच्छा आहे तो सत्संगात जातो, सद्गुरूचे प्रवचन ऐकतो आणि सद्गुरू सांगतात की स्वतःचं कर्तेपण काढून टाका, सर्व काही करता ईश्वर आहे अशा निष्काम भावनेनं तुम्ही काम करा. असं निष्काम कर्म ज्यावेळेस साधक करू लागतो त्यावेळेस मी कर्तेपणानं जे अंतकरण मी केलं आहे हे झालं पाहिजे असा जो त्याचा भाव असतो तो ईश्वर करता आहे असा भाव झाल्यानंतर त्याचं मलिनता निघून जाते आणि अंतकरण शुद्ध होतं. दुसरा आहे विक्षेप. विक्षेप म्हणजे चंचलता, मनाची चंचलता. मनाची चंचलता कशी असते? ओम नमः शिवाय मंत्र म्हणलं तर लवकर देव प्राप्त होईल का? रामकृष्ण हरी मंत्र म्हणलं तर देव लवकर प्राप्त होईल का? अशी जी मनाची द्विधा असते त्याला म्हणतात विक्षेप. हा विक्षेप दूर व्हायचा असेल तर सद्गुरूनं सांगितलेली उपासना,
तुमच्या सद्गुरुनाथाने जो मंत्र दिला आहे, जी पूजा सांगितली आहे, जो जप सांगितला आहे, तो अखंड करत राहणे. त्यावेळेस मनाची चंचलता थांबते आणि तो श्रवणाचा अधिकारी होतो. मग सद्गुरुनाथ पुढं त्याचं अंतकरण शुद्ध झालं, मन स्थिर झालं की मग त्याला विवेक सांगतात. विवेक म्हणजे काय? नित्य वस्तू कोणती आणि अनित्य वस्तू कोणती. आत्मा हा नित्य आहे आणि आत्मा सोडून बाकी सर्व अनित्य आहे. सद्गुरुनाथांनी सांगितलं त्याला. त्याच्यावर तो विश्वास ठेवून विचार करू लागतो. माझं शरीर बाल होतं, तरुण झालं, म्हातारं झालं आणि मरणार आहे, पण या सर्व अवस्थेला जाणणारा, झोपेत असतानाही मी झोपलो होतो मला कळालं, स्वप्न पडल्यावरही मला कळालं आणि जागे असतानाही मला कळतं. या तिन्ही अवस्थेला जाणणारं तत्व हे अपरिवर्तनशील आहे आणि बाकी सगळं परिवर्तनशील आहे, म्हणजे ते अनित्य आहे. असा विचार करणे म्हणजे विवेक. पुढं वैराग्य. हे अधिकारी कोण असतो, कुणाला महावाक्य गुरुनं सांगितल्याबरोबर मोक्षाची प्राप्ती होते ते सांगतात. वैराग्य म्हणजे मला परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नको, मला आत्मा स्वरूपाची प्रचिती करून घ्यायची आहे. त्यासाठी मला दुसऱ्या कुठल्याही भोगाची कशाचीच इच्छा नाही. असा ज्यावेळेस दृढ भाव होतो, जसं पाण्यात बुडणाऱ्या माणसाला फक्त त्याला श्वास पाहिजे असतो, ऑक्सिजनची आवश्यकता असते, तसं ज्या साधकाला फक्त मला ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे. जसं अक्क महादेवीला राजप्रसाद, राजविलास, भोग काहीच नको वाटलं, मला फक्त माझा चन्न मल्लिकार्जुन पाहिजे, याला म्हणावं वैराग्य. विवेक, वैराग्य, शम दमादी षट संपत्ती. शम म्हणजे मनाला सतत संतांचं वचन श्रवण, ईश्वराचं नामस्मरण ह्याच्यामध्ये गुंतवून विषयापासून लांब ठेवणं, त्याचा अभ्यास करणं. मनाचा निग्रह म्हणजे शम आणि इंद्रियाचा निग्रह म्हणजे दम. डोळे तुम्हाशी प्रार्थना, पहा कैलाशीचा राना, ऐका उभय श्रवण, माझ्या शंकराचे गुण, शिव शिव व देवानी, कर टाळी या कीर्तनी, सर्व इंद्रियाला ईश्वरा कड लावणं, ह्याचं नाव दम. पुढं उपरती. या संसारापेक्षा मला ईश्वराला प्राप्त करून घ्यायचं आहे. ईश्वर हे तत्व मला जाणून घ्यायचं आहे. हा भाव म्हणजे उपरती. पुढं श्रद्धा. आपल्या सद्गुरूवर श्रद्धा ठेवणे, सद्गुरूनं सांगितलेल्या वचनावर श्रद्धा ठेवणे, अतिशय विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा. त्याच्यानंतर तितिक्षा. जे काही होत आहे त्यामध्ये ईश्वराचीच इच्छा आहे या भावनेनं दुःख सहन करणं, याला म्हणायचं तितिक्षा. आणि समाधान. समाधान म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये सुख आलं तरी ईश्वराची कृपा आहे, दुःख आलं त्याची इच्छा आहे, या भावामध्ये मन स्थिर ठेवणं, याचं नाव समाधान. विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती आणि चौथं साधन आहे मोक्षाची इच्छा. संतांनं सांगितलेलं आहे, मानवाचा जन्म हे मोक्षाचं द्वार आहे आणि मला ह्याच जन्मामध्ये मोक्ष प्राप्त करून घ्यायचं आहे. ही प्रबळ इच्छा,
हे 4 साधने, विवेक, वैराग्य, समाधी, षटसंपत्ती आणि मोक्षाची इच्छा, या 4 साधनानं युक्त अधिकारी ज्यावेळेस सद्गुरुनाथाच्या चरणी जातो, त्यांची सेवा करतो आणि सद्गुरुनाथ प्रसन्न झाल्यानंतर शुद्ध अंतकरणाच्या शिष्याला बोध देतात, ज्या परमात्म्याला तू शोधत आहेस तो परमात्मा तूच आहेस. हे श्रवण केल्यानंतर तो त्याचं मनन करतो, सोहम, तो परमात्मा मीच आहे. पुढं त्याचं निधिध्यासन करतो. निधिध्यासन म्हणजे या देहात वसलेलं चैतन्य परमात्म स्वरूप आहे, तो माझा आत्मा सर्वत्र व्याप्त आहे, सर्व प्राणी मात्राच्या हृदयी विराजमान आहे, चराचर रूपानं नटलेला परमात्मा मीच आहे, असं तो निधिध्यासन करतो. आणि तत्वम पदार्थ संशोधन. त्वम म्हणजे मी जीव आणि तत् म्हणजे ईश्वर, याच्यातलं मी लहान आहे हा भाग अभ्यासानं सोडतो आणि ईश्वर महान आहे. अनुत्ता महत्ता गिळली एकसरा. अनुत्ता आणि महत्ता तत्वम पदार्थाच्या शोधनानं निघून जाते आणि जीवच शिवस्वरूप होतो, असं या ओवीतून माऊलीला महावाक्य प्रक्रिया सांगायची आहे. ओम शांती शांती शांती.